आपली मराठी शाळा भारी होती राव. शिक्षक शाळेतले ज्या काही गोष्टी असायच्या त्या पण आपल्याला घडवायच्या. आपण रस्त्याने चालत जायचो, लोकांकडे पाहायचो, लोकांचे अनुभव घ्यायचो, शेजारी पाजारी सगळ्या गोष्टी आपल्याला डे बाय डे शिकवत राहायच्या. प्रत्येक दिवस आपल्याला शिकवायचा. रस्त्यावर जाणारी भीक मागणारी लोक कशी असतात, कशी जगतात. आजकाल काय झाले माहिती आपल्या मुलांना? लाड झालेत, लाड. एकटे एकटेत ना. एक तर भारी हायफाय शाळा, बसमध्ये जायचो, शाळेत पण बसमध्ये उतरायचं, डब्याला हॉटेलसारखे मेनू अक्षरशः. आणि आई वडील कुत्र्यासारखं काम करताय, सकाळ संध्याकाळ काम करताय. लेकरांसाठी घरं घेताय, गाड्या घेताय आणि फक्त बँकेसाठी आणि पोरांसाठी जगताय बस. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीये. फिरायचंय, थोडीफार वेळ द्यायचा आहे स्वतःला, अजिबात नाही. नुसते हप्ते भरायची काम आहेत. आणि पोरं मस्त मजा करताय, अभ्यासाच्या नावाने बोंबे. म्हणून सांगते, कुठेतरी थांबा, मुलांना रिअलाईज होऊ द्या आपले आईवडील किती त्रास काढताय. त्यांना लगेच सगळ्या गोष्टी पटकन अवेलेबल करून देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी शेजारी पाजारी जी लोक आहेत ना, मित्रमंडळी ना, ते पहिले कमी करा. त्यांच्यामुळे हे चोचले बड्डे असतात, बड्डेला गिफ्ट द्यायचं, परत रिटर्न गिफ्ट, हे चोचले शहरातले, तुम्हाला सांगते. आणि ह्यांच्या भानगडीत पडू नका. जेवढे कमी लोकांच्या संपर्कात तुम्ही राहाल ना, तेवढी तुमची प्रगती आहे. अजिबात कोणाच्या नादी लागायचं नाही. मग बाहेर गेले की मग कपडे चांगले घाला, बाहेर गेले की त्यांचं स्टँडर्ड फॉलो करा. कुणी सांगितलंय? कशासाठी? तुम्ही तुमच्यासाठी जगा. आताही तुम्ही मुलांसाठी जगताय, बरोबर आहे, पण थोडा स्वतःसाठी वेळ काढा. आपले आईवडील त्यांनी कष्ट केले, पण त्यांच्या जीवनामध्ये नातेवाईक होते, मामा होते, मामी होती, मावशा होत्या, आज्या होत्या. अक्षरशः घर भरायचं. दिवाळी असू दे, सणसुद्धा असू दे, गावाला जायचो, मजा करायचो. किती मजा राहायची आपली लहानपणी. आता कोणी? आता आत्या बोलत नाही, मावशीचा तासनतास फोन चालू असतो, पप्पांचं दुसरंच चाललेलं असतं, भावाभावामध्ये वाद आहे. आहे का? माणसं आहेत का? नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा मुलांना वेळ द्या, मुलांसोबत एकत्र राहा, मुलांना नाती कळू द्या. मुलांसोबत टाईम स्पेंड केल्यामुळे मुलांनाही कळतं, हां, आपलेपणा काय आहे, आपली माणसं, प्रेम हे समजतंय. त्यामुळे सारखं कामाच्या मागे लागू नका. थोडासा कुठेतरी ब्रेक घ्या, तो सध्या खूप गरजेचा आहे. आत्ता मुलं 5-10 वर्षाची आहे तोपर्यंत ऐकतील तरी, नंतर इथं अशी बसतील इथं. मग तुम्ही केलेल्या पैशाचा, कामाचा काही फायदा होणार नाही. तुम्ही करा, पण त्यांना जाणीव करून द्या. पटतंय ना?